नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील ग्रामसेवक आणि कृषी सेवक आणि त्यासोबतच चालू घडामोडीचे पण प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या वनशेती पद्धतीत झाडे व पिके एकत्रित लावली जातात? कोणत्या वनशेती पद्धतीत झाडे व पिके एकत्रित लावली जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कृषी वनरोपण पद्धतीत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे कमीत कमी किती टक्के पाणी बचत होते? ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे कमीत कमी किती टक्के पाणी बचत होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 30%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, मातीची तुलनात्मक आम्लता व विम्लता दर्शविणाऱ्या परिणामास काय म्हणतात? मातीची तुलनात्मक आम्लता व विम्लता दर्शविणाऱ्या परिणामास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सामू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, लोण्यातील स्निग्धांश किती टक्केपेक्षा कमी असता कामा नये? लोण्यातील स्निग्धांश किती टक्केपेक्षा कमी असता कामा नये? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 80%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, हरितगृहात पिके घेताना हरितगृहातील दमटपणा वाढल्यास कोणता परिणाम होतो? हरितगृहात पिके घेताना हरितगृहातील दमटपणा वाढल्यास कोणता परिणाम होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, रोगप्रसार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, परिस्थितिकीय मनोऱ्यामध्ये कोणता घटक सर्वात वरच्या स्तरात असतो? परिस्थितिकीय मनोऱ्यामध्ये कोणता घटक सर्वात वरच्या स्तरात असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, घार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, सातारा जिल्ह्यातील कोणत्या तांदूळाच्या प्रजातीला जिओग्राफिक इंडिकेटर मिळाले आहे? सातारा जिल्ह्यातील कोणत्या तांदूळाच्या प्रजातीला जिओग्राफिक इंडिकेटर मिळाले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, घनसाळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता कीटक निरुपयोगी आहे? खालीलपैकी कोणता कीटक निरुपयोगी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, वाळवी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, जगातील एकूण साखर उत्पादनांपैकी किती टक्के साखर शुगर पासून बनते? जगातील एकूण साखर उत्पादनापैकी किती टक्के साखर शुगर बेटीपासून बनते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 20%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, ट्रिक्टम डिकोकम हे वनस्पतिशास्त्रीय नाव कोणत्या पिकाचे आहे? ट्रिक्टम डिकोकम हे वनस्पतिशास्त्रीय नाव खालीलपैकी कोणत्या पिकाचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, खपली गहू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, कोणते मूलद्रव्य पिकाचा जोम व रोग प्रतिकारक क्षमता वाढवते? कोणते मूलद्रव्य पिकाचा जोम व रोग प्रतिकारक क्षमता वाढवते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, स्फुरद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, जमिनीला पिवळा रंग कशामुळे येतो? जमिनीला पिवळा रंग कशामुळे येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लिमोनाईटमुळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे? आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, फिलिपाईन्स. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणते उदाहरण ग्रंथील मुळ्या या रूपांतरित अवयवाचे आहे? खालीलपैकी कोणते उदाहरण ग्रंथील मुळ्या या रूपांतरित अवयवाचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, डेलिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता हरभऱ्याचा काबुली वाण आहे? खालीलपैकी कोणता हरभऱ्याचा काबुली वाण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, भारती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, मानवी आरोग्यावर फ्लोराईड पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे काय? मानवी आरोग्यावर फ्लोराईड पाण्याचा होणारा परिणाम म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अकाली वृद्धत्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी कोणत्या दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता? आर्किओप्टेरिक्स हा खालीलपैकी कोणत्या दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सरीसृप आणि पक्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत खालीलपैकी कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बेनथम आणि हुकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, संजीवकयुक्त मलम तयार करण्यासाठी कोणते माध्यम वापरतात? संजीवकयुक्त मलम तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते माध्यम वापरतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लॅनोलिन.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात पहिली भूविकास बँक कोणत्या ठिकाणी 1929 साली स्थापन झाली? महाराष्ट्रात पहिली भूविकास बँक कोणत्या ठिकाणी 1929 साली स्थापन झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या गटांमध्ये मोडतात? मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या गटांमध्ये मोडतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, हेमिप्टेरा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. आंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? आंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बसराई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. भारतातील सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारे पीक पुढीलपैकी कोणते? भारतातील सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारे पीक पुढीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कापूस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. काळ्या मातीत खालीलपैकी कोणत्या खनिजाची कमतरता असते? काळ्या मातीत खालीलपैकी कोणत्या खनिजाची कमतरता असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नायट्रोजन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. नदीकाठच्या लागवडीसाठी खालीलपैकी काय सुयोग्य असते? नदीकाठच्या लागवडीसाठी खालीलपैकी काय सुयोग्य असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, खरबूज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांचा कायदा 1960 साली मंजूर झाला व कधीपासून अंमलात आला? महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांचा कायदा 1960 साली मंजूर झाला व कधीपासून अंमलात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 26 जानेवारी 1962. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ठिबक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. 100 ग्रॅम खाण्यायोग्य चिकूच्या फळांमध्ये किती IU इतके अजीवनसत्व असते? 100 ग्रॅम खाण्यायोग्य चिकूच्या फळांमध्ये किती IU इतके अजीवनसत्व असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 410. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. डॉक्टर मोरेल या शास्त्रज्ञाने फ्रान्स या देशात 1960 साली कोणत्या ऊती संवर्धनाचा सर्वप्रथम उपयोग केला? डॉक्टर मोरेल या शास्त्रज्ञाने फ्रान्स या देशात 1960 साली कोणत्या ऊती संवर्धनाचा सर्वप्रथम उपयोग केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ऑर्किड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. माधुरी ही कोणत्या मक्याची जात आहे? माधुरी ही खालीलपैकी कोणत्या मक्याची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मधुमका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. मुकुटमुळे येणे हे कोणत्या पिकातील पाण्यासाठी संवेदनशील अवस्था आहे? मुकुटमुळे येणे हे कोणत्या पिकातील पाण्यासाठी संवेदनशील अवस्था आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गहू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. कापसाच्या लांब तंतूला काय म्हणतात? कापसाच्या लांब तंतूला खालीलपैकी काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कापसाच्या लांब तंतूला रुई असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. भारतात दर किती वर्षांनी कृषी गणना केली जाते? भारतात दर किती वर्षांनी कृषी गणना केली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, दर 5 वर्षांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. कापसाची पहिली नियंत्रित बाजारपेठ कोठे अस्तित्वात आली? कापसाची पहिली नियंत्रित बाजारपेठ कोठे अस्तित्वात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अकोला या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रात अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कधी अस्तित्वात आला? महाराष्ट्रात अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कधी अस्तित्वात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1976. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी सर्वात कमी प्रथिने कोणत्या पिकात असतात? खालीलपैकी सर्वात कमी प्रथिने कोणत्या पिकात असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, तूर या पिकात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. पावसाच्या पाण्यावर होणाऱ्या शेतीस कोणती शेती म्हणतात? पावसाच्या पाण्यावर होणाऱ्या शेतीस कोणती शेती म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जिरायती शेती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. भारतीय रेशीम अळीचे वाण कोणत्या प्रकारचे असतात? भारतीय रेशीम अळीचे वाण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बहुवारीय प्रकारचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. लसूण घासावर आढळून येणारी कोणती परोपजीवी वनस्पती आहे? लसूण घासावर आढळून येणारी कोणती परोपजीवी वनस्पती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कसकुटा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. पंत कंपोझिट ही कोणत्या पिकाची जात आहे? पंत कंपोझिट ही कोणत्या पिकाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पालक या पिकाची.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. तुती रेशीम कीटकाच्या प्रौढ पतंगाचे आयुर्मान किती दिवसाचे असते? तुती रेशीम कीटकाच्या प्रौढ पतंगाचे आयुर्मान किती दिवसाचे असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 4 ते 5 दिवसाचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हर्टिकल्चर रिसर्च कोठे आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हर्टिकल्चर रिसर्च खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बँगलोर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. भूगर्भ शास्त्रज्ञांनी किती वर्षांनी 8वा खंड शोधला आहे? भूगर्भ शास्त्रज्ञांनी किती वर्षांनी 8वा खंड शोधला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 381 वर्षांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. जगात शोध लागलेला 8वा खंड झीलँडियाचे एकूण क्षेत्रफळ किती किलोमीटर आहे? जगात शोध लागलेला 8वा खंड झीलँडियाचे एकूण क्षेत्रफळ किती किलोमीटर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 49 लाख किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 300च्या वर धावा करणारा कोणता संघ पहिला ठरला आहे? आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 300च्या वर धावा करणारा कोणता संघ पहिला ठरला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नेपाळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. नुकतेच कोणत्या देशाने नूर 3 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? नुकतेच कोणत्या देशाने नूर 3 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, इराण या देशाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. जागतिक सागरी दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करतात? जागतिक सागरी दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 28 सप्टेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. भूगर्भशास्त्रज्ञांनी 381 वर्षांनी शोधलेल्या 8व्या खंडाला कोणते नाव देण्यात आले आहे? भूगर्भशास्त्रज्ञांनी 381 वर्षांनी शोधलेल्या 8व्या खंडाला कोणते नाव देण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, झीलँडिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. वी ऑल्सो मेक पॉलिसी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? वी ऑल्सो मेक पॉलिसी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सुभाषचंद्र गर्ग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. भारत ड्रोन शक्ती 2023चे आयोजन कोठे करण्यात आले होते? भारत ड्रोन शक्ती 2023चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गाझियाबाद या ठिकाणी. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.